वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 परिसर अभ्यास EVS विषयाचे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो। परीक्षेला फक्त 17 दिवस बाकी आहे आणि व्हिडिओ क्रमांक 22 आपण आज पाहत आहोत मित्रांनो। यापूर्वी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी 21 व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात, कारण संपूर्ण सिलेबस जवळपास आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते। अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, निकेल, कथील, जस्त किंवा ग्रेफाइट, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि ऑप्शन्स जे एक असेल निकेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की स्टेनलेस स्टीलला चमकदार आणि चकाकी असलेला पृष्ठभाग मिळवून देण्यासाठी निकेल हा धातू मिसळला जातो। निकेलमुळे स्टील अधिक मजबूत, टिकाऊ आणि गंजरोधक देखील बनते। याशिवाय त्यात क्रोमियम देखील महत्त्वाचा घटक असतो। म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन्स जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, हे बघा। आता या ठिकाणी स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे, तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले आहे। आता 5 पैकी किती विधाने बरोबर आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे। तर हे बघा, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या। प्रश्न आहे की सौर घाटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल। तर हे बघा, ऑप्शन्स एक आहे अवकाशातील मानवनिर्मिती उपग्रह, बरोबर आहे। ऑप्शन 2 औषध साठवण्याचे शीतकपट, बरोबर आहे, कपाट। ऑप्शन 3 आहे वीज पातक। ऑप्शन 4 आहे स्वयंपाक करणे आणि ऑप्शन 5 आहे दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप। अशा प्रकारे 5ही विधान या ठिकाणी बरोबर दिलेले आहे। तर हे बघा, ऑप्शन अ, ब, क, ड, ई म्हणजे जे पर्याय 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, परिसर अभ्यास EVS विषयामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। प्रश्न आहे की हे बघा, सामान्यतः अणु विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक खालीलपैकी कोणता। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तुम्हाला विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल मिक्स प्रश्न विचारले जातात आणि पर्यावरण। तर हे बघा, ऑप्शन जे डी आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 4 असेल योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 4, आता चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की जीव जन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्ये आढळत नाही। अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आपल्याला 4 विधाने दिलेली आहे हे बघा, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि डायरेक्ट उत्तर कोणतं आहे, तर ऑप्शन डी, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल आपलं या ठिकाणी वैशिष्ट्ये आढळत नाही, म्हणजे अयोग्य विधान राहणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे बघा, स्पष्टीकरण जशा प्रकारे दिलेलं आहे की जरायुज प्राणी म्हणजे काय। तर हे बघा, प्राणी अंड्याऐवजी थेट जिवंत पिल्लांना जन्म देतात, त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने मानव, गाय, कुत्रा, सिंह यासारख्या सस्तन प्राण्यांचा समावेश असतो। ओके, म्हणजे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, पुन्हा एक स्टेटमेंट टाईप क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे। हे बघा,
स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे मित्रांनो. ओके, ऑप्शन 2 आणि 3 मागे पुढे झालेले आहे. प्रश्न आहे की पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? तर हे बघा, राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी तरुण भारत संघ आणि ऑप्शन 3 पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, म्हणजे ऑप्शन अ आणि को आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पुन्हा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की इयत्ता 8वी मुख्य पृष्ठविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 2च विधान या ठिकाणी दिलेले आहे आणि स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. तर बघा, ऑस्ट्रेलिया कंगारू बरोबर आहे. युरोप खंडातील प्राण हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही जे पर्याय आहे या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न सर, प्रश्न क्रमांक 7. आता 7वा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते मौखिक साधन नाही ते ओळखा. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर हे बघा, पोवाडे म्हणजे मौखिक साधन, अभंग या ठिकाणी सुद्धा एक मौखिक साधन आहे आणि मिथके सुद्धा मौखिक साधन आहे. म्हणजे शकावली या ठिकाणी मौखिक साधन नाही. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. शकावली म्हणजे काय? तर बघा, शकावली म्हणजे ऐतिहासिक घटनांची अनुक्रमे केलेली लेखी नोंद किंवा तारखांची यादी होय. हे इतिहासाचे लिखित साधन आहे, मौखिक नाही. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की हे बघा ओके, प्रश्न 8 आहे की गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोठे आहे? ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, कुशीनगर, बोधगया, सारनाथ किंवा लुंबिनी. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल कुशीनगर आपलं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न आहे की खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे डॅश डॅश अपेक्षे होय. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. कायिक, जैविक, रासायनिक किंवा भौतिक. तर बघा, खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे रासायनिक अपेक्षे होय. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की रासायनिक अपेक्षय. तर बघा, खडकांमधील खनिजांची पाण्यासोबत किंवा हवेतील वायूशी रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांचे मूळ स्वरूप बदलते आणि खनिजांचे विघटन होते, याला रासायनिक अपेक्षय असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सस्तन प्राणी असूनही अंडी घालतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा, उत्तर काय राहणार आहे? तर उत्तर राहणार आहे एकिडना. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परीक्षेला फक्त 17 दिवस बाकी आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघा, प्रश्न काय आहे? खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कोणती क्रिया घडते? तर हे बघा, ऑक्सिजन मुक्त होतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला डायरेक्ट उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न काय आहे? 12वा प्रश्न दिलेला आहे की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? हे बघा, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत. म्हणजे पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे. प्रत्यक्षित क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. आणि
ऑप्शन 4 सुद्धा या ठिकाणी बरोबर दिलेला आहे की बोटाला सुई टोचली की आई गो चा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतीक्षित क्रिया आहे. म्हणजे ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे, परंतु अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैच्छिक क्रिया आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 सर 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न आहे की विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. आता या ठिकाणी म्हणजे फक्त एकच विधान बरोबर दिलेलं आहे. कोणते वैशिष्ट्य आहे तर हे बघा, पर्याय जे 2 दिलेला आहे की नायट्रोजन व ऑर्गॉन यामुळे या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलांची कार्यक्षमता वाढते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर आणि राईट आन्सर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर स्टेटमेंट टाईप एक प्रश्न पुन्हा आपल्याला विचारलेला आहे की खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. कारण आहे की सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि परिणाम दिला आहे की सभोवतालाच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. तर हे बघा, फक्त जे पहिले विधान आहे म्हणजे जे कारण आहे ते बरोबर आहे आणि परिणाम या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, तब्येत बरोबर नाही म्हणून थोडा प्रॉब्लेम होत आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, कारण परीक्षेला जास्त वेळ नाही. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, पर्याय जे 3 दिलेला आहे की सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हा आपला या ठिकाणी पर्याय उदाहरण नसलेला पर्याय असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 साठी तुमच्यासाठी विशेष आणि अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे एकूण 50 प्रश्नसंच अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे. प्राइस फक्त आपण 499 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की, विथ उत्तर सूची. म्हणजे जवळपास हे 1500 प्रश्न आहे आणि फक्त 28 जून 2026च्या परीक्षेसाठी पेपर 1 साठी आपण हा प्रश्नसंच कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही काहीच अभ्यास केलेला नाही आणि जर तुमचा अभ्यास झालेला नाही तर कमीत कमी हे 1500 प्रश्न करून तुम्ही परीक्षेला जा. म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. कारण 2013 ते 2025च्या संपूर्ण सिलेबसचा ॲनालायसिस करून आपण हे अपडेट प्रश्नसंच म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि परीक्षा परिषद आपली TATची प्रश्नपत्रिका जशा प्रकारे तयार करते तशाच प्रकारे आपण या ठिकाणी हा प्रश्नसंच कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. मित्रांनो, 499 मध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, विथ उत्तर सूची दिली जात आहे. तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका. म्हणजे लगेच आपल्याला हे 50 प्रश्नपत्रिका मिळून जाईल आणि परीक्षेला फक्त 17 दिवस बाकी आहे. MCQ आणि जे प्रश्न आहे, संभाव्य जे प्रश्न आहे मित्रांनो, त्यांचा अभ्यास करा. म्हणजे तुमचा पेपर सुटेल, 100% तुमचा पेपर निघेल. मित्रांनो, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करून टाका. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणता व्यवसाय प्राथमिक क्षेत्रात येणार नाही. तर हे बघा, शेती, मासेमारी आणि फळझाडे लागवड हा प्राथमिक व्यवसाय आहे. परंतु शेतमालाची खरेदी विक्री करणे प्राथमिक व्यवसाय नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. भारतात सर्वात शेवटी पुनर्रचना झालेले राज्य कोणते. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. जम्मू व काश्मीर आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य डॅश डॅश या विभागात आहे. तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर किंवा कोकण कोणत्या विभागात आहे. तर हे बघा, नागपूर. ऑप्शन जे 3 असेल,
पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय जलचर प्राणी कोणत्या वर्गातील आहे? फ्लॅटनिस्टा, फेसिना, पेफ्लिनस किंवा वरीलपैकी नाही. तर हे बघा पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल फ्लॅटिनिस्टा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारताच्या राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन हा आहे. शास्त्रीय वर्गीकरणानुसार हा प्राणी फ्लॅटनिस्टा या प्रजातीतील आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की सुलतान पक्षी अभयारण्य डॅश डॅश राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा, पंजाब, राजस्थान किंवा कर्नाटक. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हरियाणा आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 साठी नोट्स अवेलेबल आहे. फक्त 3च विषयाचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे संपूर्ण सिलेबसच्या अनुसार आपण हे नोट्स तयार केलेले आहे. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र तिन्ही नोट्स जे आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही पेपरसाठी उपयोगी पडणार आहे. प्राइस फक्त 399 रुपये आहे. शॉर्ट नोट्स आहे, बेस्ट नोट्स आहे. म्हणजे परीक्षेला 17 दिवस बाकी आहे आणि आरामात तुम्ही हे सिलेबस या ठिकाणी पूर्ण करू शकतात. कारण जास्त पेजेस नाही मित्रांनो, लिमिटेड पेजेस आणि लिमिटेड टॉपिक आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. म्हणजे जे कार्यरत शिक्षक आहे त्यांना लक्षात ठेवून आपण हे नोट्स तयार केलेले आहे. तुम्हाला जास्त वेळ द्यायची आवश्यकता नाही. शॉर्ट नोट्स आहे मित्रांनो आणि स्मार्ट नोट्स आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स दिले जाईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. हाय करा, तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.